ओके, गुड आफ्टरनून फ्रेंड्स. तर आजच्या आपल्या सेकंड लेक्चरमध्ये आपल्याला हेरिडिटी या पोर्शनमध्ये काय पाहायचं आहे बेटा, व्हॉट आर द स्ट्रक्चरल युनिट्स ऑफ जेनेटिक मटेरियल. आहे की नाही बेटा, मागच्या लेक्चरमध्ये आपण जेनेटिक मटेरियल या शब्दाची डेफिनेशन पाहिली होती, जेनेटिक मटेरियल या शब्दाचा अर्थ पाहिला होता. आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की व्हॉट आर द स्ट्रक्चरल युनिट ऑफ जेनेटिक मटेरियल, म्हणजे डीएनए आणि आरएनए. काय म्हणलं बेटा मी, डीएनए अँड आरएनए हे दोघं जण कोण आहेत बेटा, डीएनए आणि आरएनए हे दोघं जण कोण आहेत बेटा, हे दोघं जण आहेत जेनेटिक मटेरियल. तर या जेनेटिक मटेरियल म्हणजे डीएनए आणि आरएनएचं स्ट्रक्चरल युनिट. ओके बेटा, स्ट्रक्चरल युनिट काय आहे, कोणतं स्ट्रक्चरल युनिट आहे की ज्यामुळे हे डीएनए आणि आरएनए बनले बेटा. लक्षात घ्या, जसं आपलं स्ट्रक्चरल युनिट सेल आहे, म्हणजे सेलपासून आपली पूर्ण बॉडी बनली, तसं जेनेटिक मटेरियलचं कोणीतरी स्ट्रक्चरल युनिट असेल ना बेटा. तर लक्षात घ्या, जेनेटिक मटेरियल म्हणजे डीएनए आणि आरएनए हे कोणापासून बनले, त्यांचं स्ट्रक्चरल युनिट आहे बेटा न्यूक्लियोटाइड्स. ओके, आन्सर पहिला पॉइंट आहे बेटा न्यूक्लियोटाइड्स. काय बेटा, न्यूक्लियोटाइड्स आर द स्ट्रक्चरल युनिट ऑफ डीएनए. काय म्हणलं बेटा, न्यूक्लियोटाइड्स आर द स्ट्रक्चरल युनिट ऑफ डीएनए. म्हणजे डीएनए आणि आरएनए हे जेनेटिक मटेरियल कोणापासून बनलेले आहे, न्यूक्लियोटाइड्स पासून बनलेले आहे बेटा. एक न्यूक्लियोटाइड, दुसरा न्यूक्लियोटाइड, तिसरा न्यूक्लियोटाइड, असे लाखो करोडो न्यूक्लियोटाइड मिळून डीएनए आणि आरएनए बनलेला आहे. म्हणून असं म्हणले जाते न्यूक्लियोटाइड्स आर द स्ट्रक्चरल युनिट्स ऑफ डीएनए अँड आरएनए मीन्स जेनेटिक मटेरियल. ओके, आता लक्षात घ्या बेटा न्यूक्लियोटाइड. आता हा न्यूक्लियोटाइड कोणापासून बनतो, लक्षात घ्या बेटा, हा न्यूक्लियोटाइड कोणापासून बनतो, हा न्यूक्लियोटाइड 3 कंपोनंट पासून बनत असतो बेटा. लक्षात घ्या, मी काय सांगायलो आहे की नाही, मी काय सांगायलो, कोणता कन्सेप्ट सांगायलो हे व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. पहा, लक्षात घ्या, डीएनए आणि आरएनए कोणापासून बनतात बेटा, न्यूक्लियोटाइड. हा न्यूक्लियोटाइड कोणापासून बनतो बेटा, न्यूक्लियोटाइड हा 3 कंपोनंट्स पासून बनत असतो. न्यूक्लियोटाइड्स इज मेड अप ऑफ 3 कंपोनंट्स. आणि ते 3 कंपोनंट्स कोणते बेटा, पहिलं कंपोनंट आहे शुगर, दुसरं कंपोनंट आहे फॉस्फेट आणि तिसरं कंपोनंट आहे बेटा नायट्रोजन बेस. ओके बेटा, पहा लक्षात घ्या, आजचा आपला टॉपिक आहे बेटा व्हॉट आर द स्ट्रक्चरल युनिट्स ऑफ जेनेटिक मटेरियल. म्हणजे जेनेटिक मटेरियलचे स्ट्रक्चरल युनिट्स कोणते आहे, म्हणजे कोणापासून जेनेटिक मटेरियल दॅट इज डीएनए आणि आरएनए हे कोणापासून बनलेले आहे. तर लक्षात घ्या बेटा, जेनेटिक मटेरियल म्हणजे डीएनए आरएनए हे न्यूक्लियोटाइड पासून बनलेले आहे. आणि हा न्यूक्लियोटाइड कोणापासून बनलेला आहे बेटा, हा न्यूक्लियोटाइड 3 कंपोनंट्स पासून बनलेला आहे. त्या 3 कंपोनंट्स पैकी पहिला कंपोनंट आहे बेटा शुगर. ओके, दुसरा कंपोनंट आहे बेटा फॉस्फेट, तिसरा कंपोनंट आहे बेटा नायट्रोजन बेस. लक्षात घ्या बेटा, शुगर हे 2 प्रकारचे असते. ओके, एक रायबोज शुगर आणि डिऑक्सिरायबोज शुगर. काय म्हणलं बेटा, शुगर हे 2 टाईपचे असते. एक ओके बेटा, लक्षात घ्या, शुगर हे 2 प्रकारचे असते, रायबोज शुगर अँड डिऑक्सिरायबोज शुगर. ओके, लक्षात घ्या, रायबोज शुगर म्हणजे काय, रायबोज शुगरचा फॉर्म्युला आहे बेटा C5H10O5. मी काय म्हणलं बेटा, लक्षात घ्या, रायबोज शुगर आणि डिऑक्सिरायबोज शुगर. पहा, शुगर, फॉस्फेट आणि नायट्रोजन बेस या 3 कंपोनंट पासून काय बनलेलं आहे बेटा, न्यूक्लियोटाइड बनलेलं आहे. ओके, पहा लक्षात घ्या, शुगर हे 2 प्रकारची, रायबोज आणि डिऑक्सिरायबोज शुगर. ओके,
तर आता एक गोष्ट लक्षात घ्या बेटा, डीएनए मध्ये जे शुगर असते त्या शुगरला डिऑक्सिरायबोज शुगर म्हणतात. पहा लक्षात घ्या, डी फॉर डीएनए, आर फॉर आरएनए, ट्रिक. ओके, लक्षात घ्या, डीएनए मध्ये जे शुगर असते बेटा ती शुगर असते डिऑक्सिरायबोज शुगर. ओके, तर हा झाला बेटा पहिला कंपोनंट शुगर. शुगर हे दोन प्रकारची, रायबोज शुगर आणि डिऑक्सिरायबोज शुगर. ओके, रायबोज शुगरचा फॉर्म्युला आहे C5H10O5. डिऑक्सिरायबोज शुगरचा फॉर्म्युला आहे C5H10O4. आहे की ना. या दोन शुगरपैकी रायबोज शुगर ही आरएनए मधली शुगर आहे, डिऑक्सिरायबोज शुगर हे डीएनए मधली शुगर आहे. ओके, आता फॉस्फेट ग्रुप. डीएनए आणि आरएनए मध्ये जो फॉस्फेट ग्रुप प्रेझेंट असते ना बेटा, तो फॉस्फरिक ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह असतो. तो फॉस्फरिक ऍसिडच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असते. फॉस्फेट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ phosphoric acid. Phosphate is present in the form of phosphoric acid and phosphoric acid चा फॉर्म्युला आहे बेटा H3PO4. आहे की नाही. 9वी मध्ये आपण व्यवस्थित शिकलेला आहे ऍसिड बेसिस अँड साल्ट आणि नायट्रोजन बेसिस. लक्षात घ्या बेटा, नायट्रोजन बेसिस आणि नायट्रोजन बेसिस. ओके, हे नायट्रोजन बेसिस दोन प्रकारचे असतात बेटा. आहे की नाही. पहा मी वरी लिहितो असं. The nitrogen bases are of two types. One is purines and दूसरा बेटा pyrimidines. लक्षात घ्या, नायट्रोजन बेसेस आर ऑफ टू टाइप्स, प्युरिन नायट्रोजन बेसेस अँड pyrimidine नायट्रो बेस. ओके, प्युरिन्स नायट्रोजन बेसेस मध्ये कोण कोण येते बेटा? ॲडेनाइन. प्युरिन कोण कोण असतात बेटा? ॲडेनाइन. ओके बेटा, पहा लक्षात घ्या बेटा, प्युरिन्स ॲडेनाइन आणि ग्वानिन. पायरिमिडिन्स सायटोसिन, थायमिन अँड युरासिल. काय असते बेटा पायरिमिडिन्स? सायटोसिन सी, थायमिन टी अँड युरासिल. लक्षात घ्या बेटा. काय म्हणलं बेटा मी? आज आपण शिकत आहोत बेटा व्हॉट आर द स्ट्रक्चरल युनिट्स ऑफ जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल म्हणजे डीएनए, आरएनए हे कोणापासून बनले, त्यांचं स्ट्रक्चरल युनिट काय? तर आन्सर मध्ये लिहायचं न्यूक्लियोटाइड्स आर द स्ट्रक्चरल युनिट ऑफ डीएनए अँड आरएनए. म्हणजे जेनेटिक मटेरियलचं स्ट्रक्चरल युनिट कोण आहे? न्यूक्लियोटाइड. हे न्यूक्लियोटाइड 3 कंपोनंट पासून बनलेले असतात. पहा लक्षात घ्या, डीएनए इतका लहान असतो, डीएनए पेक्षा लहान न्यूक्लियोटाइड, न्यूक्लियोटाइड पेक्षा लहान त्याचे कंपोनंट. आहे की नाही. लक्षात घ्या, पहिलं कंपोनंट आहे शुगर, दुसरं कंपोनंट आहे बेटा फॉस्फेट, तिसरं कंपोनंट आहे बेटा नायट्रोजन बेस. ओके, शुगर हे दोन प्रकारची, रायबोज शुगर आणि डिऑक्सिरायबोज शुगर. या दोन शुगरपैकी रायबोज शुगर हे आरएनए मधली शुगर आहे. ओके, डिऑक्सिरायबोज शुगर ही डीएनए मधली शुगर आहे. ओके, रायबोज शुगर मध्ये 5 कार्बन आहेत, 10 हायड्रोजन आहेत, 5 ऑक्सिजन आहे. ओके, डिऑक्सिरायबोज शुगर मध्ये 5 कार्बन आहेत, 10 हायड्रोजन आहेत आणि 4 ऑक्सिजन आहे. म्हणजे रायबोज शुगर पेक्षा 1 ऑक्सिजन डिऑक्सिरायबोज शुगर मध्ये कमी आहे. रायबोज शुगर पेक्षा 1 ऑक्सिजन डिऑक्सिरायबोज शुगर मध्ये कमी आहे, म्हणून याला डीईडी म्हणलं. डीईडी बेटा लक्षात घ्या, डीईडी, डी या शब्दाचा अर्थ काय होत असते? काहीतरी कमी आहे किंवा काहीतरी निघून चाललं. यामधून 1 ऑक्सिजन निघून गेला म्हणजे हे O4 झाला, किंवा यामध्ये 1 ऑक्सिजन कमी आहे तरी सुद्धा त्याला डीईडी शब्दच वापरतात. ओके, डी म्हणजे रिमूव्हल किंवा कमी असणे. ओके, चला, म्हणजे डिऑक्सिरायबोज शुगर मध्ये रायबोज शुगर पेक्षा 1 ऑक्सिजन कमी असते. ओके, आता फॉस्फेट दुसरं कंपोनंट आहे बेटा. दुसरं कंपोनंट आहे कशाचं? जेनेटिक मटेरियल न्यूक्लियोटाइडचं दुसरं कंपोनंट आहे. सॉरी न्यूक्लियोटाइडचं दुसरं कंपोनंट आहे बेटा फॉस्फेट. तो फॉस्फेट फॉस्फरिक ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये असतो, फॉस्फरिक ऍसिडच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो. आहे की नाही. आणि नायट्रोजन बेसिस,
द नायट्रोजन बेसेस इन DNA आर ऑफ किती डिवायडेड इंटू 2 टाईप. ओके, म्हणजे तसं पाहिलं तर टोटल 5 नायट्रोजन बेसेस असतात. ॲडेनाईन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन, युरासिल. काय म्हणलं मी? ओके, या 5 जणाला 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं आहे. एक प्युरिन्स कॅटेगरी, पायरिमिडिन्स कॅटेगरी. पहा लक्षात घ्या बेटा, प्युरिन्स आर डबल रिंग स्ट्रक्चर्स, पायरिन्स आर सिंगल रिंग स्ट्रक्चर. प्युरिन्स आर डबल रिंग स्ट्रक्चर. प्युरिन मॉलिक्यूल जे असतात ना ते 2 रिंगचे असतात. पायरिमिडिन मॉलिक्यूल जे असतात ना ते 1 रिंगचे असतात. ओके, चला, तर हे कशाबद्दल झालं बेटा? स्ट्रक्चरल युनिट्स ऑफ जेनेटिक मटेरियल. पहा इथं संपलेलं नाही आहे, इथं संपलेलं नाही आहे. इथं फक्त आता मी तुम्हाला आहे की नाही न्यूक्लियोटाईड जे की स्ट्रक्चरल युनिट आहे त्याचं स्ट्रक्चर काढून दाखवणार. पहा लक्षात घ्या, तर त्याचा आराखडा असा आहे. हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला न्यूक्लियोटाईडचं स्ट्रक्चर काढता येते. ओके, चला, म्हणजे एक न्यूक्लियोटाईड, मी काय म्हणलं बेटा, एक न्यूक्लियोटाईड, शुगर, फॉस्फेट आणि नायट्रोजन बेस मिळून एक न्यूक्लियोटाईड. हे 3 जण मिळून, हे शुगर, हे B नंबर फॉस्फेट अँड C नंबर नायट्रोजन बेस, हे 3 जण मिळून एक न्यूक्लियोटाईड बनत असते. आता ती न्यूक्लियोटाईड, या 3पासून न्यूक्लियोटाईड कसा बनते ते लक्षात घ्या. ओके, पहा बेटा, मी काय म्हणलं होतं, एक न्यूक्लियोटाईड 3 कंपोनंट पासून बनलेला असते. ते म्हणजे शुगर, दुसरं म्हणजे आणि तिसरं म्हणजे नायट्रोजन बेस. पहा बेटा, शुगर म्हणजे 2 टाईपची, रायबोज आणि डिऑक्सिरायबोज. शुगर 2 टाईपची, रायबोज, डिऑक्सिरायबोज. फॉस्फेट तर फॉस्फरिक ॲसिडच्या प्रेझेंटमध्ये राहते, H3PO4. फॉस्फेट जो प्रेझेंट असते तो H3PO4 म्हणजे फॉस्फरिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये असतो. आणि नायट्रोजन बेसेस किती प्रकारचे? प्युरिन्स अँड पिरिमिडिन्स. मी डायरेक्टली 5 लिहून टाकतो. नायट्रोजन बेसेस किती असतात तर बघा बेटा, 5. ॲडेनाईन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन अँड युरासिल. लक्षात घ्या बेटा, या 5 नायट्रोजन बेसपैकी मी काय म्हणलं, ॲडेनाईन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन अँड युरासिल. या 5 नायट्रोजन बेसपैकी आहे की नाही, ॲडेनाईन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन हे पहिले 4 नायट्रोजन बेसेस DNA मध्ये प्रेझेंट राहतात. आणि हा थायमिन सोडला तर ॲडेनाईन, ग्वानिन, सायटोसिन आणि युरासिल हे RNA मध्ये असतात. ओके, लक्षात घ्या, पहिले 4 DNA मध्ये आणि थायमिन सोडून युरासिल जर आला तर ते RNA मध्ये. ओके, चला, आता मी तुम्हाला सांगणार बेटा, या 3पासून एक न्यूक्लियोटाईड कसा बनतो. पहा लक्षात घ्या, पहिले आपण शुगर मॉलिक्यूल काढू. तर ओके, चला, CH2. ओके, H, OH, H, H. पहा लक्षात घ्या बेटा, पहा लक्षात घ्या बेटा, हे एक कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन, चौथा कार्बन. हे जे एवढं मॉलिक्यूल दिसायला ना बेटा, हे रिंग एवढी, हे शुगर मॉलिक्यूल आहे. आणि हा 5वा कार्बन, हा फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, 5th कार्बन. हा पहा, PO4 फॉस्फरस, 4 ऑक्सिजन, 1 2 3 4. ओके, आणि इथं हायड्रोजन असते बेटा, इथं हायड्रोजन, तो हायड्रोजन रिप्लेस होऊन काय आला, इथं निगेटिव्ह चार्ज आला. ओके, फॉस्फेट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फॉस्फोरिक ॲसिड. आणि या पहिल्या कार्बनला काय अटॅच असतात बेटा, नायट्रोजन बेस. या नायट्रोजन बेसच्या जागी ॲडेनाईन सुद्धा राहू शकतो, ग्वानिन सुद्धा राहू शकतो, सायटोसिन सुद्धा राहू शकतो,
थायमिन सुद्धा राहू शकतो, युरासिल सुद्धा राहू शकतो. बेटा हे आहे फिगर स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोटाइड. दिस इज द फिगर ऑफ. हे बघा, हे एवढं स्ट्रक्चर असते न्यूक्लियोटाइडचं. हे एवढं स्ट्रक्चर असते इथून ते इथपर्यंत, इतकं स्ट्रक्चर असते बेटा न्यूक्लियोटाइडचं. हा झाला एक न्यूक्लियोटाइड. असे करोडो न्यूक्लियोटाइड, अर्बो न्यूक्लियोटाइड एकत्र येऊन एक डीएनए बनते. लक्षात घ्या, असे करोडो न्यूक्लियोटाइड एका जागी जॉईंट होऊन, लाखो न्यूक्लियोटाइड एका जागी जॉईंट होऊन काय बनते बेटा? डीएनए मॉलिक्यूल बनते किंवा आरएनए मॉलिक्यूल बनते. ओके, तर तुम्ही म्हणाल हा कोणता न्यूक्लियोटाइड आहे बेटा? हा रायबोज न्यूक्लियोटाइड आहे. हा रायबोज न्यूक्लियोटाइड, कारण यामध्ये एक ऑक्सिजन कमी आहे. पहा बेटा, कारण या शुगरमध्ये एक ऑक्सिजन कमी आहे. कोणत्या? या कार्बनचा. जर समजा मी इथं OH ग्रुप लावला असता, असा OH ग्रुप, तर हा डीएनएचा न्यूक्लियोटाइड झाला असता. जर समजा मी हा OH ग्रुप पडला आणि इथं हायड्रोजन ठेवला, तर हा आरएनएचा न्यूक्लियोटाइड आहे की नाही? चला, तर हे झालं बेटा स्ट्रक्चरल युनिट ऑफ जेनेटिक मटेरियल म्हणजे न्यूक्लियोटाइड. आणि न्यूक्लियोटाइडचं स्ट्रक्चर हे आहे बेटा. पहा, लक्षात घ्या, न्यूक्लियोटाइड कशाने बनला? हा शुगर मॉलिक्यूल आहे. हा शुगर मॉलिक्यूल आहे. हा भाग आहे की नाही फॉस्फरिक ॲसिडचा आहे. हा एवढा भाग आहे ना बेटा, हा फॉस्फरिक ॲसिडचा आहे, म्हणजे फॉस्फेटचा भाग. आणि हा एवढा भाग आहे बेटा, हा एवढा भाग कोणाचा आहे बेटा? नायट्रोजन बेस. लक्षात घ्या, शुगर, फॉस्फेट, नायट्रोजन बेस या तिघाला मिळून एक न्यूक्लियोटाइड बनते. आणि असे करोडो न्यूक्लियोटाइड एकत्र येऊन जेनेटिक मटेरियल डीएनए बनते. आणि त्या डीएनएचा एक छोटासा सेगमेंट म्हणजे जीन, आणि तो जीन एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर करण्यासाठी कारणीभूत असते. म्हणजे हेरिडिटीसाठी जीन कारणीभूत असते. म्हणजे सर्व गोष्टीचं आकलन करून एक गोष्ट समोर येते, ते म्हणजे डीएनए. डीएनए शिवाय काही नाही, कारण डीएनएचा स्मॉल सेगमेंट असतो जीन, आहे की नाही? म्हणजे डीएनए शिवाय काहीही नाही. ओके, लक्षात घ्या. तर हे आहे बेटा स्ट्रक्चरल युनिट्स ऑफ जेनेटिक मटेरियल. ओके, द स्ट्रक्चरल युनिट ऑफ जेनेटिक मटेरियल इज न्यूक्लियोटाइड, अँड वन न्यूक्लियोटाइड इज मेड अप ऑफ 3 कंपोनंट: शुगर कंपोनंट, फॉस्फेट कंपोनंट अँड नायट्रोजन बेस कंपोनंट. हे 3 कंपोनंट एका जागी येऊन एक न्यूक्लियोटाइड बनत असते. ओके, आणि असे करोडो न्यूक्लियोटाइड एकत्र येऊन डीएनए मॉलिक्यूल बनत असते किंवा आरएनए मॉलिक्यूल बनत असते. ओके, आणि त्या डीएनए आणि आरएनएला जेनेटिक मटेरियल म्हणत असतात. म्हणून द स्ट्रक्चरल युनिट ऑफ जेनेटिक मटेरियल इज न्यूक्लियोटाइड. ओके, चला, हे पोर्शन आपला, हे कन्सेप्ट आपला संपला बेटा. ओके, तर आता आपला नेक्स्ट कन्सेप्ट आहे बेटा स्ट्रक्चर ऑफ डीएनए. ओके, आपला नेक्स्ट कन्सेप्ट आहे बेटा स्ट्रक्चर ऑफ डीएनए. ओके फ्रेंड्स, तर आता आपण पाहणार आहोत बेटा स्ट्रक्चर ऑफ डीएनए मॉलिक्यूल. आपण पाहिलं जेनेटिक मटेरियल किती प्रकारचं? 2 प्रकारचं, डीएनए आणि आरएनए. तर महत्त्वाचं आहे आपल्याला डीएनएचं स्ट्रक्चर समजणं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे बेटा. लक्षात घ्या. तर हे आहे बेटा डीएनएचं स्ट्रक्चर. मी तुम्हाला हे स्ट्रक्चर डिटेल एक्सप्लेन करू शकतो. पहा बेटा, डीएनए मॉलिक्यूलमध्ये 2 स्ट्रँड असतात. पहा, हा एक स्ट्रँड, ओके, आणि हा दुसरा स्ट्रँड. ओके, डीएनए मधले जे 2 स्ट्रँड असतात ते दोन्ही स्ट्रँडमध्ये 2 एंड असतात. एका एंडला म्हणतात 5 स्ट्रँड, 5 डॅश एंड. पहा, हा 5 डॅश एंड आहे. या स्ट्रँड, हा जो स्ट्रँड आहे ना, या स्ट्रँडचा दुसरा एंड आहे हा 3 डॅश एंड. ओके, म्हणजे डीएनए मॉलिक्यूल जो असा असतो ना, 2 स्ट्रँड असतो. एका एंडला 5 डॅश एंड म्हणतात, तर दुसऱ्या एंडला 3 डॅश एंड. आणि एका एंडला जर 3 डॅश एंड म्हटलं तर एका एंडला 5 डॅश एंड. आणि हे दोन्हीही स्ट्रँड, पहा बेटा, हे दोन्हीही स्ट्रँड अँटी पॅरलल असतात. कसे असतात बेटा? अँटी पॅरलल. म्हणजे एक स्ट्रँड 3 डॅश कडून 5 डॅश कडे जातो, तर दुसरा स्ट्रँड 3 डॅश कडून 5 डॅश मध्ये उलट्या डायरेक्शन मध्ये असतो. ओके, हा असं दाखवायचं नसते, थिअरी सांगलं तुम्हाला. एक स्ट्रँड 5 डॅश कडून 3 डॅश कडे रन होतो, दुसरा स्ट्रँड 3 डॅश कडून 5 डॅश स्ट्रँड कडे. म्हणजे डीएनएचे जे दोन्ही स्ट्रँड असतात ते दोन्ही स्ट्रँड एकूण एका भोवती असे नागमोडी वळणात कॉईल असतात. ओके, त्या कॉइलिंगला हेलिक्स म्हणतात. म्हणून डीएनएचं स्ट्रक्चर जे असते ना, त्या स्ट्रक्चरला डबल हेलिकल स्ट्रक्चर म्हणतात. डबल हेलिकल स्ट्रक्चर म्हणजे दोन्ही स्ट्रँड एकूण एका भोवती नागवळणी सारखे कॉईल असतात, त्याला हेलिक्स म्हणत असतात. ओके, द 2 स्ट्रँड्स ऑफ डीएनए म्हणजे पहा, डीएनएचे जे दोन्ही स्ट्रँड असतात ना,
द टू स्ट्रँड्स ऑफ DNA आर अँटी पॅरल. म्हणजे एक स्ट्रँड 5' कडून 3' कडे जातो आणि दुसरा स्ट्रँड 3' कडून 5' म्हणजे अँटी पॅरल. ओके, लक्षात घ्या. आणि ज्या वेळेस DNA मॉलिक्यूल मधले दोन स्ट्रँड एकूण एका भोवती कॉईल होतात बेटा, त्यावेळेस असे ग्रुप्स तयार होतात. ग्रुप्स, हे जे पोर्शन आहे ना, याला ग्रुप्स म्हणतात. ग्रुप्स म्हणजे बेटा खाच, खड्डा, खाच. ओके, हे काय आहे बेटा? ग्रुप्स. काय आहे बेटा? ग्रुप्स. ओके, ग्रुप्स म्हणजे खाच किंवा खड्डा. ज्या वेळेस DNA चे स्ट्रँड एकूण एका भोवती कॉईल होतात डबल हेलिक्सच्या फॉर्म मध्ये, हे जे कॉइलिंग आहे ना, या कॉइलिंगला डबल हेलिक्स म्हणतात बेटा. काय म्हणतात? दोन स्ट्रँडची डबल हेलिक्स. ओके, तर ज्यावेळेस DNA मॉलिक्यूलची अशी कॉइलिंग होते त्यावेळेस हेलिक्स तयार होते. त्या हेलिक्समध्ये ग्रुप्स तयार होतात. तर या ग्रुप्समध्ये दोन ग्रुप असतात. हे जे मोठी दिसायली ना, हे मोठी ग्रुप्स म्हणजे मोठी खाच. हे बघा, ही छोटी खाच आहे. ओके, ही छोटी खाच आहे, ही छोटी खाच आहे, ही मोठी खाच आहे, ही छोटी खाच आहे. ओके, तर ही मेजर म्हणतात. मेजर ग्रुप म्हणजे मोठी खाच. मायनर ग्रुप म्हणजे बेटा छोटी खाच. लक्षात घ्या बेटा. तर लक्षात घ्या बेटा, जर समजा आपण एवढा पोर्शन घेतला म्हणजे दोन ग्रुप्स, हे बघा, मायनर ग्रुप्स, मेजर ग्रुप, मायनर ग्रुप. दोन मायनर ग्रुप मधलं डिस्टन्स घेतलं तर हे जे डिस्टन्स असते ना बेटा, या डिस्टन्स असते 34 आर्मस्ट्रॉंग. ओके, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह मायनर ग्रुप्स इन द DNA मॉलिक्यूल इज 34 आर्मस्ट्रॉंग. ओके, आता लक्षात घ्या बेटा. म्हणजे आणि हा इथून ते हा एवढा पोर्शन झाला ना बेटा, या पोर्शनला वन हेलिक्स म्हणतात. काय म्हणतात? या पोर्शनला, एवढ्या पोर्शनला वन हेलिक्स म्हणतात. आणि या एका हेलिक्स मध्ये टोटल 10 न्यूक्लियोटाइड बेस पेअरिंग असतात. या एका हेलिक्स मध्ये पहा, लक्षात घ्या मी काय म्हणलो मग बेटा, इथून ते एवढं जे डिस्टन्स आहे याला वन हेलिक्स म्हणतात. आणि या वन हेलिक्सचं जे डिस्टन्स असते ते डिस्टन्स 34 आर्मस्ट्रॉंग असते. आणि या एका, मी काय म्हणलं, हे इथून ते इथपर्यंत या एका हेलिक्स मध्ये 10 न्यूक्लियोटाइडच्या बेस पेअरिंग असतात. मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे, आणि लक्षात घ्या बेटा, तर या दोघांच्या मधातलं डिस्टन्स केलं तर याला 34 ला 10 डिवाइड न करा, 3.4 आर्मस्ट्रॉंग येईल. 3.4 आर्मस्ट्रॉंग म्हणजे दोन न्यूक्लियोटाइडच्या बेस पेअरिंग मधलं जे अंतर असते ते 3.4 आर्मस्ट्रॉंग राहते. आणि DNA हेलिक्सचं जे डिस्टन्स असते, ओके, म्हणजे दोन सक्सेसिव्ह मेजर ग्रुप्स किंवा दोन सक्सेसिव्ह मायनर ग्रुप. अरे बेटा, ही जे ग्रुप धरली ना, हे मेजर ग्रुप, हे इथून ते इतकं जरी धरलं तुम्ही, हे सुद्धा 34 आर्मस्ट्रॉंग आहे. लक्षात घ्या, आहे की नाही. दोन सक्सेसिव्ह मेजर ग्रुप्स किंवा दोन सक्सेसिव्ह मायनर ग्रुप्स यांच्या मधातलं जर तुम्ही अंतर काउंट केलं तर ते अंतर किती असते बेटा? 34 आर्मस्ट्रॉंग. आणि एका हेलिक्समध्ये किती न्यूक्लियोटाइडच्या बेस पेअरिंग असतात बेटा? पहा, बेस पेअरिंग म्हणजे काय? ॲडेनाईन हे नेहमी थायमिन सोबत बॉन्ड बनवते, त्याला पेअरिंग म्हणतात. पहा, लक्षात घ्या, ॲडेनाईन इज ऑलवेज पेअर विथ थायमिन अँड ग्वानिन इज ऑलवेज पेअर विथ सायटोसिन. पहा, ॲडेनाईन ज्यावेळेस थायमिन सोबत पेअरिंग करते त्यावेळेस त्या दोघांच्या मधात 2 हायड्रोजन बॉन्ड तयार होतात. हे बॉन्ड म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड नाही आहे, दीज आर हायड्रोजन बॉन्ड, आहे की नाही. आणि हा ग्वानिन ज्यावेळेस सायटोसिन सोबत किंवा सायटोसिन ग्वानिन सोबत पेअर होते त्यावेळेस या दोघांमध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड तयार होतात. लक्षात घ्या, ग्वानिन पेअर विथ सायटोसिन बाय 3 हायड्रोजन बॉन्ड. ओके, लक्षात घ्या. इथून ते इथपर्यंत अंतर म्हणजे वन हेलिक्स. एका हेलिक्सचा डायमीटर 34 आर्मस्ट्रॉंग. ओके, आणि दोन न्यूक्लियोटाइड मधलं बेस पेअरिंग मधलं अंतर 3.4 आर्मस्ट्रॉंग. ओके बेटा. त्यानंतर ज्या वेळेस बेटा बेस पेअरिंग होते त्यावेळेस ॲडेनाईनची पेअरिंग नेहमी थायमिन सोबत होणार. ओके, ग्वानिनची पेअरिंग नेहमी सायटोसिन सोबत होणार. आणि या पेअरिंग मध्ये दोघांच्या मधात बॉन्ड असणार ना, या बॉन्डला हायड्रोजन बॉन्ड म्हणतात. काय म्हणतात? एच बॉन्ड. एच बॉन्ड मीन्स हायड्रोजन बॉन्ड्स. ॲडेनाईन ऑलवेज पेअर विथ थायमिन बाय 2 हायड्रोजन बॉन्ड्स. ग्वानिन ऑलवेज पेअर विथ सायटोसिन बाय 3 हायड्रोजन बॉन्ड्स. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ DNA मॉलिक्यूल. आणि या DNA मॉलिक्यूलचा छोटासा सेगमेंट, मी काय म्हणलं बेटा, या DNA मॉलिक्यूलचा छोटासा सेगमेंट म्हणजे जीन. ओके, लक्षात घ्या, हा जीन हेरिडिटीसाठी रिस्पॉन्सिबल असतो. म्हणजे
डीएनए मुळे हेरिडिटी होते असं आपण म्हणू शकतो. का? कारण डीएनए मध्ये तर जीन्स प्रेझेंट असते. ओके, तर हे झालं बेटा डीएनएचं स्ट्रक्चर. पहा पुन्हा एकदा सांगतो, डीएनए मध्ये 2 स्ट्रँड असतात, दोन्ही स्ट्रँड अँटी पॅरल असतात. डीएनए मधले दोन्ही स्ट्रँड एकूण एका भोवती नागमोडी वळणात कॉईल होतात, त्या कॉइलिंगला हेलिक्स फॉर्मेशन म्हणतात. ओके, डीएनए मध्ये 2 खाच असतात, एक मोठी खाच असते आणि एक छोटी खाच असते. मोठ्या खाचेला मेजर ग्रूव्ह म्हणतात आणि छोट्या खाचेला मायनर ग्रूव्ह म्हणतात. 2 मेजर ग्रूव्ह सक्सेसिव्ह आणि 2 सक्सेसिव्ह मायनर ग्रूव्ह मधला जे अंतर असते बेटा त्याला 34 आर्मस्ट्रॉंग म्हणतात. ओके, इथून ते इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे एक सक्सेसिव्ह मायनर ग्रुपचा डिस्टन्स किंवा सक्सेसिव्ह मेजर ग्रुपचा डिस्टन्स याला डीएनएचा 1 हेलिक्स म्हणतात. इथून ते इतकं डिस्टन्स म्हणजे इट इज कॉल्ड ॲज 1 हेलिक्स. आणि एका हेलिक्स पहा हे इथून ते एवढं, मी काय म्हणलं याला 1 हेलिक्स म्हणतात, 1 हेलिक्स. आणि या एका हेलिक्स मध्ये 10 बेस पेअरिंग असतात. ओके, दिस 1 हेलिक्स इज कन्सिस्ट ऑफ 10 बेस पेअरिंग. आणि या एका हेलिक्सचा जे अंतर असते बेटा हे 34 आर्मस्ट्रॉंग असते बेटा, लक्षात घ्या. आता एक कन्सेप्ट आहे, हे जे डायमीटर आहे ना इथून ते इतकं याला डायमीटर म्हणतात. या डीएनएचा जो डायमीटर आहे ना बेटा हा डायमीटर 20 आर्मस्ट्रॉंग असते. किती असते बेटा? म्हणजे हा इथून ते इथपर्यंत डिस्टन्स, इथून ते इथपर्यंत डिस्टन्स 20 आर्मस्ट्रॉंग असते. म्हणून द डायमीटर ऑफ डीएनए हेलिक्स इज 20 आर्मस्ट्रॉंग. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ डीएनए बेटा. ओके, इन नेक्स्ट लेक्चर वी विल स्टडी अबाउट द सेंट्रल डोग्मा. ओके, की कसं प्रोटीन सिंथेसिस होते. लक्षात घ्या बेटा, प्रोटीन सिंथेसिस हे अत्यंत महत्त्वाचं. कारण आपल्या बॉडीचा कलर कसा, आपल्या हेअरचा कलर कसा, आपल्या डोळ्याचा कलर कसा, हे कलर ठरवण्याचं काम प्रत्येक प्रोटीन करत असते. म्हणजे प्रत्येक प्रोटीनचा रोल वेगळा आहे. ओके, आणि हे प्रोटीन जीनद्वारे तयार होत असते. म्हणून पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत? सेंट्रल डोग्मा. त्या सेंट्रल डोग्मामध्ये आपण शिकणार आहोत की डीएनए पासून प्रोटीन कसं बनते आणि ते प्रोटीन आपल्या बॉडीचे कॅरेक्टर कसं रेग्युलेट करते. प्रत्येक बॉडी कॅरेक्टर रेग्युलेट करायचं काम प्रोटीन करते. त्या प्रोटीनला तयार करायचं काम जीन करते. त्या जीनला तयार करायचं काम डीएनए करते. म्हणजे डीएनए बाप आहे. सरळ सरळ आपल्या मराठी भाषेत सांगायचं म्हटलं तर डीएनए बाप आहे. ओके, तर हे झालं बेटा स्ट्रक्चर ऑफ डीएनए. ओके, हॅव अ नाईस डे टू ऑल.